सत्ताधारी पक्षाच्या स्वार्थी राजकारणामुळे पश्चिम बंगाल अनेक संकटांनी वेढलेलं असून तृणमूल काँग्रेस विकासात अडथळा आणत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल. पश्चिम बंगालमधल्या कुटुंबांना सुरक्षितता, सुविधा आणि समृद्धीची हमी देऊन राज्याला गतवैभव परत मिळवून द्यायचं आहे. पंतप्रधान. सिक्कीमच्या 50व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी. भारताच्या प्रगतीमध्ये ईशान्य भारत एक तेजस्वी अध्याय. सिक्कीमच्या प्रगतिशील वाटचालीची केली प्रशंसा. पाकिस्तानसोबत केवळ दहशतवाद आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर या मुद्द्यांवर चर्चा. पाकव्याप्त काश्मीरमधली जनता स्वतःहूनच भारतात सहभागी होईल, संरक्षण मंत्र्यांचा विश्वास. गेल्या 10 वर्षात संरक्षण क्षेत्रात मोठं परिवर्तन. संरक्षण क्षेत्राला अधिकाधिक आत्मनिर्भर करण्यासाठी सैन्य आणि उद्योग यांच्यात विश्वास कायम हवा. हवाई दल प्रमुख. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर. जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षेचा घेणार आढावा. विकसित कृषी संकल्प या देशव्यापी अभियानाचा ओदिशामध्ये प्रारंभ. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांकडून शेतीतील नवीन प्रयोग शिकावेत, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. विकसित कृषी संकल्प अभियान या देशव्यापी उपक्रमाचा भाग म्हणून परभणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचं राज्यस्तरीय उद्घाटन. महाराष्ट्रात यंदाच्या वर्षात विक्रमी परकीय गुंतवणूक. गेल्या वर्षीपेक्षा 32% अधिक तर देशाच्या 40% इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात. अर्थसंकल्पाच्या नियमांनुसारच निधीचं वाटप. लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा विरोधकांचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळला. वित्तीय शिस्त राखत सरकारनं भांडवली खर्चावर सातत्यानं लक्ष केंद्रित केल्यामुळे 2025-26 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचं भविष्य आशादायी. रिझर्व्ह बँक. अमेरिकेच्या व्यापार न्यायालयाचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दणका. नव्या शुल्क आकारणीच्या निर्णयाला दिली स्थगिती. आणि आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 4x400 मिश्र रिले स्पर्धेत भारतीय चमूनं पटकावलं सुवर्णपदक.